हॅलो. हॅलो. आता आवाज येतोय विदाऊट हेडफोन? विदाऊट हेडफोन आवाज येतोय? ओके. आय थिंक विदाऊट हेडफोन आवाज येतोय. आवाज येतोय विदाऊट हेडफोन नक्की? राईट. तर आपण सुरू करूया. अ, नमस्कार, मी श्रीनिवास बाळकृष्णन, इलस्ट्रेटर आणि चित्रकार. मी माझी ओळख थोडक्यात देईलच. सर्वप्रथम आभार मानतो की सिंधुजन अकॅडमी तर्फे बाल साहित्यातील चित्रकला याविषयी आपण मला बोलण्याची संधी दिली. तर आपण वेळ न दवडता पीपीटी कडे जाऊया, कारण की साधारण 73-75 स्लाइड्स आहेत आणि किमान 1 मिनिट जरी धरला तरी ते 1 तासाच्या वर जाईल आणि इतका वेळ बसण्याचे पेशन्स थोडेसे माझ्यातही कमी आहेत आणि ऐकणाऱ्यांच्यात तर खूपच कमी असतात. तर आपण पीपीटी कडे, स्लाइड्स कडे जाऊया. ओके, हा सगळ्यांना दिसतोय का स्क्रीन? ओके. ठीक, हा स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? दिसलाय? ओके ओके ओके, ग्रेट. यात स्लाइड मध्ये माझी थोडीशी ओळख आहे की शिक्षणाने जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून मी फाईन आर्ट पेंटिंग कम्प्लीट केलं. त्यानंतर बरीच वर्ष, 10 वर्ष साधारण कला मार्गदर्शकाचं काम केलं. मी स्वतःला शिक्षक म्हणत नाही, कारण की मी टेक्निकली शिक्षक नाहीये कलेचा. आणि व्यावसायिक बोधचित्रकारिता काही वर्ष करतोय.
प्रोफेशनली. तर आजवर छोट्यांसाठी 13 चित्रपुस्तकं आणि एक कला विषयक इंटरॅक्टिव्ह बुक ज्याचं नाव आहे आय हेट कलरिंग बुक, जे पूर्णपणे माझं आहे. आणि म्हणजे बाकीची इलस्ट्रेशन्स, म्हणजे लेखक वेगळा आणि चित्रकार वेगळा अशी म्हणून माझं. आणि एक विज्ञानाचं पुस्तक आहे जे परदेशी संस्था स्कोलॅस्टिक पब्लिकेशनने केलं, ज्याची साधारण 10च्या वर आवृत्त्या त्याच्या झालेल्या आहेत. साधारण 8 देशांमध्ये ते पुस्तक गेलेलं आहे. आणखी 2 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यातली एक सेमी ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे, म्हणजे मुलांसाठी जरी असलं तरी एक वेगळी कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मी पण साशंक आहे त्याच्या बाबतीत की आर्ट एडिटरने आणि प्रकाशकाने जे निवडलेलं आहे पुस्तक, ते मुलांना, कुठल्या वयाच्या मुलांना आवडेल वगैरे. आणि स्वतःची काही पुस्तकांवर काम चालू आहे, जे 10 वेगवेगळ्या जॉनरच्या 10 पुस्तकावर काम चालू आहे. म्हणजे त्यामध्ये आपली जेजुरी देवस्थान पण आहे. आणि ते पुस्तक मला सांगायला आवडेल की गाण्यावर पुस्तक आहे. म्हणजे जेजुरी बद्दलचं एक गाणं आहे आणि ते चित्रपुस्तक करण्याचा मी एक नवीन प्रयोग करतोय. मे बी झाले असतील, आधी माहित नाही. काही मॅगझिनसाठी क्राईम स्टोरी, म्हणजे मोठ्यांसाठी, मोठ्या लोकांचे जे आहेत, आपण बघूया त्यात याच्यावर काम चालू आहे. म्हणजे लव्ह स्टोरी असतात, क्राईम असतात, किंवा नॉर्मल अर्थविषयक काही चित्र असतात. तर तिथे फ्रीलान्स ते काम चालू आहे. आणि चित्रपतंग संस्थेद्वारा 10 वर्ष मुलांसाठी कला प्रशिक्षण घेतो, किंवा सिलेबस तयार करणं जो आहे तो थोडासा एज्युकेशन फॉर क्रिएटिव्हिटी या अंतर्गत. याचं फेसबुक पेज आहे, जर कोणाला पाहायचं असेल तर ते काम पाहू शकतात. चित्रकलेच्या 4 वर्षाच्या शिक्षणानंतर आणि बोधचित्रकार म्हणून जे 1 वर्षाचं शिक्षण घेतलं आणि जो अनुभव आहे, तर त्याच्यामध्ये काम करताना, मुलांसोबत काम करताना मला खूप गोंधळ, म्हणजे इलस्ट्रेटर म्हणून खूप गोंधळ उडतं. म्हणजे मोठ्यांसाठी काम करताना एवढा गोंधळ नाही उडत. पुन्हा एक एक म्हणजे एक एक चित्र असेल कवितेवर किंवा एका लेखावर, तर इतका त्रास नाही होत जितकं एक पूर्ण चित्रपुस्तक बनवताना खूप गोंधळ उडतो. आणि हा गोंधळ मी आजच्या चर्चेत मांडणार आहे. माझ्याकडे कुठली उत्तरं नाहीयेत याच्यासाठी, कारण माझं अजून तेवढं काम नाही झालंय असं मी समजतो, आणि ते तेवढं आहे पण. तर ह्या सुरुवातीलाच गोंधळ उडालेला आहे, आणि तो मला असं वाटतं खूप काम केल्यावरच संपू शकतो की काय वगैरे, अजून मला शक्यता आहे, माहित नाही. तर हा गोंधळ मी का मांडतोय इथे, जर आपल्याकडे कुठली उत्तरं नसतील तर. तर मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जागरण गोंधळ घालायची परंपरा आहे. तर तो गोंधळ असला तरी तो सेलिब्रेट करतो आपण, आणि त्याला एक, म्हणजे पाहतो आपण ते. तर म्हणून मला असं वाटलं की आपण हा गोंधळ घालू शकतो इथे, ज्या प्रश्नांचा. तर हे सगळं, म्हणजे हा एक चित्रकाराच्या नजरेतून मी हे सगळं सांगणार आहे. तर आधी थोडस आपण बालचित्र कला काय आहे, किंवा बाल साहित्यातली चित्रकला काय, त्याची आहे ना एक ओळख करून घेऊया, ज्यांना माहित नसेल त्यांनी. कारण की चित्रपुस्तकं तर सगळ्यांनी बघितलेली आहेत. तर चित्र पुस्तकं किंवा चित्रच का आली आपल्या आयुष्यात पहिल्यांदा, तर मला असं वाटतं हे जे चित्र दिसतंय तुम्हाला, त्याच्यात ही गुहाचित्र आहेत. भीमबेटका जे आपल्या मध्य प्रदेशात आहे, त्याच्यामधली ही चित्र आहेत, आदिवासींनी काढलेली चित्र आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रातच, म्हणजे मध्य प्रदेश महाराष्ट्र काही फार लांब नाहीये एका भौगोलिक दृष्ट्या विचार करता. आपल्याला त्याच्या पुढची चित्र म्हणजे कोकणात पण काही सापडलेत, कास्ट हे रॉक पेंटिंग्स, आणि अजिंठ्यामध्ये आपल्याला चित्रकारिता दिसते. तर हे चित्रकलेचे, म्हणजे हरप्पामध्ये पण आहेत, सगळ्यात पूर्वी इजिप्शियन मध्ये पण आहेत. पण भारताच्या दृष्टीने बोलायचं झालं तर 15व्या शतकात लिओनार्दो दा विन्सीने एक वाक्य म्हटलेलं की तुम्हाला जर एखाद्याचं वर्णन करायचंय, तर तुम्ही शब्द नका वापरू जास्त, कारण की ते तुम्ही समोरच्याला आणखी गोंधळात टाकाल, अशा स्वरूपाचं ते वाक्य होतं. त्यापेक्षा चित्र काढा आणि मग वर्णन करा, कारण ते लिमिटेशन नाही देणार त्या गोष्टीचं. आणि त्यानंतर आपल्या कोकणात जर पाहिलं तर चित्रकथी हा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये चित्र दाखवता दाखवता कथा सांगितली जाते.
जशी आपल्याला आजी आपली एखादी गोष्ट सांगत असते लहानपणी आणि आपल्या डोक्यात चित्र तयार होत असतात, इथे त्या चित्रकथीमध्ये चित्र ऍक्च्युली दाखवतात, एक 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 स्लाइड मस्त संगीत वगैरे वाजवून गोष्ट पुढे सरकत असते. अशाच काहीच्या अनेक परंपरा आपल्या भारतामध्ये लोककथेमध्ये लोककलेमध्ये आहेत. आत्ता आपला पुढचा प्रश्न असा आहे की खास मुलांसाठीच्या साहित्याची गरज कधी निर्माण झाली. मी आधी महाराष्ट्राबाहेरचं थोडस बघतो, कारण की नंतर महाराष्ट्राच्या कनेक्शन मध्ये आपल्याला सगळं बघायचं म्हणून. इथे दोन चित्र दिसतात, एकदम अशी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आणि विश्वकोशात असतात साधारण तशी, किंवा विज्ञानाच्या पुस्तकात असतात तशी, पण त्याचे थोडेसे एक्सप्रेशन वेगळे आहेत. हे कलकत्त्यामध्ये 1816 साली ₹4 विकलं जाणारं पहिलं पुस्तक होतं, ज्यात चित्र होती. आणि मी एक 6 सुवर्ण मुद्रा असं लिहिलेलं, तर ते एका चित्राला 1 सुवर्ण मुद्रा, अशी 6 चित्र होती, त्यात 6 सुवर्ण मुद्रा होत्या मानधन म्हणून चित्रकाराला. आणि ₹4 एक पुस्तक. विचार करा, 1816 साली ₹4 ही केवढी मोठी किंमत आहे पुस्तकाची. आणि एक सोन्याची नाणं एक देणं, ते पण महागडं, म्हणजे ते मानधन पण एकदम मस्त दिलेलं आहे. 1822 साली कलकत्त्यामध्ये मुलांसाठी म्हणून एक पहिलं पुस्तक आलं. जेव्हा प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी सुरू झाली त्यावेळी मुलांसाठी काहीतरी असावं असा विचार त्यानंतरच आला तो. आणि ते पहिलं होतं ॲनिमल बायोग्राफी, ज्यातलं आपण जे पुस्तक बघतोय ते. आणि ते 2 भाषेत होतं, इंग्लिश आणि बांगलामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये एक 10-100 वर्षामध्ये खूप बदल झाले, रंग आले, हाफ टोन वगैरे असे प्रिंटिंगचे, जे मुलांसाठीच होतं. स्पेशली हे मुलांसाठीचं काम आहे. त्यात तुम्हाला एक दिसेल की एका ठिकाणी एका स्क्रीनवर लोककला टाईप पद्धत आहे, दुसरीकडे एकदम अशी फिल्मी पद्धत आहे. मी काय करतो, थोडस पुन्हा बॅक जाऊन आहे ना, पूर्ण स्क्रीन करतो, म्हणजे माझा चेहरा बघण्यापेक्षा स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना, पूर्ण दिसतोय स्क्रीन, म्हणजे नीट दिसतोय. ओके ओके, मग ठीक आहे, हे असू दे. नेमकं काय झालं ह्या काळामध्ये, इंग्रज जे होते त्यांनी ज्या मिशनऱ्या सुरू केलेल्या, त्यांनी स्कूल बुक सोसायटी नावाची गोष्ट तयार झाली, की पाठ्यपुस्तक बनवायची. कारण की काही शाळा होत्या, त्यांनी शाळा सुरू केलेल्या, आणि त्या शाळेमध्ये समान अभ्यासक्रम असावा म्हणून, जी आपली गुरुकुल पद्धती ती सोडून एक वेगळा, जशा आज शाळा आपण बघतोय तशा एक समान अभ्यासक्रम त्यांनी द्यायचा होता. त्यामुळे समान पुस्तकं आणि समान चित्र होते, त्या चित्र होती म्हणजे मुलांसाठीची म्हणून. तर 1880 साली रे अँड सन्सने, या म्हणजे त्यांचा छापखाना मालक होते आणि चित्रकार पण होते, हे सगळं कलकत्त्यातलं सांगतोय मी. आणि त्यांनी खास मुलांसाठी क्वालिटी काम करण्यासाठी म्हणून त्यांचं आयुष्य हे केलं, म्हणजे असं उगाच मुलांसाठी हे म्हणून काहीतरी वगैरे असा काही प्रकार नव्हता. त्यानंतर 1891 साली मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास व्हावा असं जोगीन सरकारने म्हटलं. मग मगाशी जी आपण स्लाइड बघितली, एक मुलगी आणि तिच्याबरोबर तो प्राणी होता, तर तो जोगीन, त्याचं ते चित्र होतं. तर त्याने पहिल्यांदा ते मत मांडलं की मुलांसाठीचा विचार करून काहीतरी निर्माण झालं पाहिजे. आणि त्याने एक विचार मांडला की साहित्यातून संस्कार, शिकवणी, कसं वागावं कसं नाही, प्रार्थना विर्थनाचे डोस देणं बंद करायला पाहिजे. हे 1891 साली त्याने सुचवलेलं. मला असं वाटतं की आपल्या मराठी साहित्यामध्ये अजून संस्काराचे डोस देणं मुलांना चालूच आहे. इनफॅक्ट पाठ्यपुस्तकात पण मला साधारण तशीच काहीतरी गोष्टी वाचायला मिळतात, पण गोष्टी बऱ्याच बदललेल्या आहेत. इथे चित्र आहे, एव्हरीवन पूप्स म्हणून. विषय सिंपल आहे. पुस्तक टारो गोमी या जापनीज अमेरिकन आर्टिस्ट आहे. विषय आहेत सगळेजण हाकतात. असे विषय आपल्या मराठीमध्ये येतील मुलांसाठी, तर मुलांना मला असं वाटतं की खूप वेगळ्या पद्धतीने चित्रांकडे बघतील, पुस्तकांकडे. आता धावती भेट मराठी बाल साहित्याबद्दल घेऊया. ज्यांना शक्य त्यांनी ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
आपल्याकडे 1805-6 साली म्हणजे कलकत्त्याच्या 10 वर्ष आधी बालबोध मुक्तावली हे भाषांतरित पुस्तक इसाप नीतीचं सुरू झालं. म्हणजे पहिलं पुस्तक. त्यानंतर आणि मग नंतर खूप पुस्तकं यायला लागली. त्याचं कारण इथे मी दिलेलं आहे. पेशवाई संपलेली, ब्राह्मणांचं महत्व कमी झालेलं, त्यांना ना दक्षिणेत म्हणजे श्रावणात त्यांना दक्षिणा मिळायची राजांकडून, तर ती बंद झाली. तर सरकारने काय केलं, ते पैसे तर दक्षिणा म्हणून न देता त्यांना सांगितलं की तुम्ही पुस्तक निर्मिती करा, त्या बदल्यात हे पैसे तुम्हाला वळवले जातील. आणि मग त्यांनी ह्या पद्धतीने पुस्तक बनवण्यासाठी उद्युक्त केलं मुलांसाठीचं. 1823 साली जसं कलकत्त्यात आहे तसं इथे पण एक हाईन पुस्तक पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ सुरू झालं आणि त्यांची त्यातून पुस्तकं निर्माण झाली. महाराष्ट्राच्या बाहेर, कारण की तेव्हा आजचा महाराष्ट्र असा नव्हता की बाबा याचा साधारण मराठी सत्ता, राजांची सत्ता जिथे जिथे होती तशा टाईपमध्ये पॉकेट बुक पण काही सुरू झाली. त्यांची स्वतःची म्हणजे जी संस्थानं होती त्यांची स्वतःची छापखाने वगैरे होते. आणि तुम्हाला दिसेल की 1881-82 साली पहिलं नियतकालिक पण सुरू झालं, जे आणि त्यात मुलांना लिहिण्यासाठी उद्युक्त केलं गेलं. आता इथे आपल्याला दिसेल की स्वातंत्र्योत्तर काळातील ही 2 पुस्तकं आहेत, त्यांचेही मुखपृष्ठ आहेत. खाली श्री सयाजी बाल ज्ञान माला पुष्प 112 म्हणजे साधारण 112वं पुस्तक आहे. आणि श्री सयाजी बाल ज्ञान मालातलं शिवाय छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं पुस्तक आहे. फक्त चौकट येतात, संभाजी महाराजांचं चित्र नाहीये. तर हे सयाजी म्हणजे सयाजीराव हे गायकवाड जे आपले बडोदा संस्थान किंवा होळकर वगैरे हे जी संस्थान आहे त्यांच्या प्रत्येकाच्या ग्रंथमाला त्यांनी सुरू केलेल्या, त्यांनी स्वतःची पुस्तक निर्मिती सुरू केलेली मराठी. ओके, पुढे जाऊया आपण. त्यातली काही म्हणजे त्यात प्रवास वर्णन असतील किंवा अशी जशी आता मगाशी बघितली तशी आपल्याला व्यक्तिमत्वांची हे दिसतील. इथे तुम्हाला 2 चित्र दिसतात. एक आहे बीबी का मकबरा. त्यात एकदम असं म्हणजे तंतोतंत काढलेलं जे चित्र आहे, म्हणजे फोटो काढावा तसं फोटोचं चित्र काढून केल्यासारखं चित्र दिसतंय. आणि दुसरीकडे जसं रंगांचा प्रॉब्लेम तुम्हाला मग अशी कलकत्त्याच्या चित्रात पण दिसला की रंग नव्हते, तर इथे काय केली थोडीशी पर्याय की कागदच वेगळा घेतला जिथे चित्र छापायचं, म्हणजे ऍटलिस्ट एक रंग तरी त्या चित्राला मिळेल. आणि दुसरीकडे म्हणजे जिथे टेक्स्ट आहे तिथे ब्लॅक अँड व्हाईट असं त्यांनी ठेवलं. मला असं वाटतं की चांगला असं त्यातल्या त्यात रंगीत पर्याय देण्याचा त्यांचा मानस होता. पण अर्थात टेक्नॉलॉजी एवढी प्रगल्भ नव्हती. इथे कोलकात्याचे ठाकूर बंधू जे आपले रवींद्रनाथ टागोर म्हणतो ज्यांना आपण, ते त्यांचे पूर्ण कुटुंबीय एक सांस्कृतिक आणि कला जपणार आणि त्यांचे विदेशी कलाकार चित्रकार पण त्यांच्या घरात यायचे वगैरे, त्याचा खूप मोठा सगळ्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांनी आर्थिक अडचण म्हणजे शांतिनिकेतन सुरू झालेलं तर पैसे तर फार कमी होते सुरू झालं तेव्हा फक्त ब्लॅक अँड व्हाईट चित्रातून त्यांनी सुरुवात केली. यात तुम्हाला दिसेल की ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कटआउट पेपर कट सारखं वाटतं, पण ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी केली आहे किंवा ते खूप कठीण असतं सगळ्यात जास्त रंगीत चित्रांपेक्षा, तर त्यांना समजू शकेल की किती जबरदस्त काम. आता वळूया आपण आजच्या मेन टॉपिकवर की बाल साहित्यातली चित्र. तर खूप कमी पुस्तकं चित्रांची फक्त चित्राची असतात, पिक्चर बुक म्हणतात, जे 100% चित्रच असतात. आहेत पण काही लेखक असतोच, मग खूप वेळा लेखक आणि चित्रकार एक पण असतो. तर आता आपण असं अज्युम करूया की लेखक आणि चित्रकार वेगळे आहेत. तर तिथे मला असं वाटतं लेखक हा पुस्तकाचा दिग्दर्शक असतो, चित्रकार त्याच्या दिग्दर्शकानुसार पडद्यावर काम करणारा एक असतो. बुक डिझायनर जो आहे हा एक एडिटर सारखं काम करतो, जे काय शूट येईल त्याच्यानंतर आणि ते कसं लावायचं, किती स्थान द्यायचं म्हणजे चित्रकाराला, लेखनाला. आणि आपल्याला माहिती आहे की एडिटरला दुसरा दिग्दर्शक म्हणतात, तर तो तितकाच इम्पॉर्टंट मलाही वाटतो कलाकार म्हणून. आणि डीटीपी आर्टिस्ट, प्रिंटर हे
सगळे ते कॅमेरा असिस्टंट की तुमचं ऍक्च्युअली प्रिंटला जेव्हा पुस्तक जाईल त्यावेळी त्यांनी ते ऑफसेटला जातं. तुम्ही इथे काम करताय डिजिटली RGB वर आणि चांगल्या ह्याच्यात, पण ते स्कॅन होणं, त्याच्यावर काम होणं आणि मग ते प्रिंटला जाणं हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे जोपर्यंत तुमच्या हातात पुस्तक जे फायनल क्लायंट जो आहे त्याच्या हातात पुस्तक पडेपर्यंत. मला असं वाटतं की चित्रपुस्तकात चित्रकार हा दुसरा लेखक असतो आणि असं बऱ्याच लेखकांनाही वाटतं, सॉरी लेखकांना नाही वाटत, चित्रकारांना वाटतं. लेखकांना वाटतं की ते सोबत करतायत, पण खूप विषय असतात जे चित्रच पुढे घेऊन जात असतात. मी तुम्हाला 2 पुस्तकं दाखवतोय. त्यातलं एक माझं आहे. एक सेकंद. मी जरा स्क्रीन हा ठेवतो. ओके. आता आपण पाहूया चित्र नसलेलं, सॉरी शब्द नसलेलं पुस्तक. हे माचीसच्या आकारात तयार केलेलं आहे मी पुस्तक. आय होप सगळ्यांना नीट दिसत असेल. या पूर्ण पुस्तकात एकही शब्द नाहीये. इथे एक मुलगी आणि तिच्या हातात बॉल दिसतो आणि हे पुस्तक सलग असं उघडत जातं. आता हे खूप लाईटमुळे ठीक दिसणार नाही, पण एक हे समजून घ्या की एका मुलीचा बॉल गटरमध्ये पडतो आणि गटरमधून ती शोधत 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 जाते आणि असं एक 9.5 फुटाचं पुस्तक आहे ज्यात तो बॉलचा प्रवास आहे आणि तो बॉल शेवटी त्या मुलीला कसा मिळतो. ही एक खूप कॉमन लहान मुलांच्या पुस्तकातली थीम आहे जी आपल्याला बऱ्याचशा चित्रपटामध्ये पण पाहायला मिळते. लहान मुलांना हे फार आवडतं की एक गोष्ट गेली आणि ती परत फिरून सगळीकडून आपल्याकडे येते. दुसरं पुस्तक दाखवतो ज्याच्यामध्ये खूप शब्द आहेत, पण ते चित्रपुस्तक आहे. हे विदेशी चित्रपुस्तक आहे, ओमॅगीज नावाचं. हे तसे म्हटले तर शब्द कमी आहेत, पण हे 18 भाषांमध्ये पुस्तक आहे. हा बॅक पेज आहे आणि आमच्या खूप चांगल्या हितचिंतक अरुंधती देवस्थळींनी हे पुस्तक मला खास पाठवलंय. यात तुम्हाला दिसेल मध्ये चित्र आहे आणि बाजूने 18 भाषा आहेत. त्याच्यामध्ये आपली एक हिंदी पण भाषा आहे भारतीय. बाकीच्या भाषा मला नक्कीच माहीत नाहीयेत, पण हे एक चित्रपुस्तक आहे जरी यात खूप शब्द असले तरी. मला असं वाटतं नेटवर पाहायला मिळेल. ओके. बॅक टू मी पुन्हा PPT वर जातो. दिसतंय PPT? PPT दिसतोय? एक मिनिट. ओके, दिसला. ठीक आहे. होपफुली सगळ्यांना PPT दिसतोय. आता मगाशी आपण पाहिलं की कमी शब्द, म्हणजे मुलांसाठी बनवताना हा विचार खूप केला जातो की कमी शब्द आहेत आणि चित्र जास्त आहेत. जे आपण पाहिलं ते हे अशी प्रकारची चित्र पाहिली. तर मगाशी खाली इथे दिलं काहीतरी बंगाली भाषेत आहे, मला माहित नाही काय दिलं, पण तुम्ही बघू शकता की चित्र जास्त आहे. कदाचित तो शब्द त्या चित्राशी कनेक्टेड पण नसेल, पण साधारण वातावरण निर्मिती करण्यासाठी ते शब्द. आता शब्द आणि चित्र यांचा एकमेकावर होणारा परिणाम मुलावर आणि म्हणजे त्यांचा एकत्रित मुलावर होणारा परिणाम आपल्याला बघायचा आहे. त्यातले म्हणजे मला असे जे जाणवले ते खूपदा शब्द मुलांसाठी नवीन असतात आणि
चित्र त्यांना ती मदत करतात. ओके, मी पुन्हा याच्यावर येतो. म्हणजे मला एका पालकाने सांगितलं की प्रकाशाचा झोत हा शब्द माझ्या मुलीला कळलाच नाही. पण जेव्हा मी हे चित्र दाखवलं, ट्रेन मधून दिसतोय का सगळ्यांना? एक ट्रेनचा जो लाईट आहे तो जो पडतोय तो प्रकाश आणि प्रकाशाचा झोत, आता त्या मुलीने ट्रेनचा लाईट पण कधी बघितला नसेल, जो आपण जनरली फिल्म मध्ये वगैरे बघतो, पण तिला हे चित्र पाहून कळलं की हा, अरे हा प्रकाशाचा झोत. ओके ओके, एक सेकंद. आता दुसरा प्रॉब्लेम येतो की खूपदा शब्द जवळचे वाटतात आणि चित्रातली प्रतिमा खोटी वाटते. म्हणजे मला माझी आई हा शब्द लहानपणी पण जवळ वाटायचा, पण जेव्हा मला माझी आईवर चित्र काढायला सांगितलं तर मला म्हटलं की माझी आईचं चित्र कसं काय, म्हणजे कुठल्या आईचं चित्र काढायचं? माझी आई तर जर अशी जाडी बिडी आहे, तिचं चित्र काढलं तर लोक हसतील. म्हणजे ती काय आई थोडीच आहे ना, ती तर आपली आई आहे. आईचं चित्र कसं काढायचं, असे मला चौथीला पडलेला प्रश्न होता. मग मी रीन रीन का व्हील जाहिरातीमधली एक निळ्या बॉर्डरवाली साडीवाली बाई, साधारण तशी एक बाई मी काढली आणि डोक्यावर हांडा बिंडा घेऊन जाते असं एक टिपिकल चित्र होतं. आणि तसाच प्रश्न मला पुन्हा हे पुस्तक करताना पण पडला की मी जेव्हा एक अशा प्रकारची आई काढतोय, गजरा गळ्यात गजरा विजरा घेऊन अशी छान, आणि ते मुलाला काहीतरी लागलंय म्हणून ती फुंकर घालते, तेव्हा मला प्रश्न पडला की अरे, अं, त्या मुलाची आई वेगळी दिसू शकत असेल, अनेक म्हणजे मॅक्सीवरच असेल, साडी बिडी घातली पण नसेल, तर त्याला ते हे चित्र कसं काय जवळ नेऊ शकतं, असं मला वाटतं. दुसरा मला चित्र आणि शब्दांचं एकमेकावरच हे वाटतं की चित्र मुलांसाठी ग्राउंड तयार करतं. आणि जसं आपण मगाशी बघितलं की 18 भाषेतले पुस्तक जे आपण बघितलं, समजा एका विद्यार्थ्याला त्या 18 पैकी 18 भाषा येत नसेल भारतीय, त्याला हिंदी पण येत नसेल, तर त्यासाठी ते पुस्तक तेवढंच डिफिकल्ट असेल का समजायला? त्याच्यातला जो मूळ गाभा आहे तो कदाचित समजणार नाही, पण एक ओव्हरऑल अंदाज लावण्याची जी क्षमता आहे ती नक्कीच त्याच्याकडे डेव्हलप झालेली असणार असं मला वाटतं. ओके, आता मी पुन्हा एक स्क्रीन ह्याच्यासाठी देतो की आता एक आपण ना खूप खूप शब्दबंबाळ पुस्तक पाहूया. एकदम म्हणजे इतके शब्द की बापरे बापरे. आणि तर चित्रावर लेक्चर असलं तरी आपण आता एक पुस्तक पाहूया. ह्यात खूप शब्द आहेत. म्हणजे तुम्हाला दिसेल की एक मुलगी झाड, म्हणजे पुस्तकाचं नावच आहे चाइल्ड ऑफ बुक्स. ती झाडामागे लपली, ते झाडाचं खोडच एका पुस्तकाच्या जाडीचं आहे, म्हणजे पुस्तकच आहे ते. मी तर काय पुस्तक वाचलंच नाहीये, पण एक शब्द आणि चित्र कसे एकमेकात हात घालून असतात त्यासाठीच हे अतिशय चांगलं. एक मिनिट, हे काय ब्ल्यू कलर? ओके, इथे तुम्हाला दिसेल की शब्दांचेच समुद्र झालाय, शब्दांचीच रशी झालेली आहे ज्याच्यावरून ती चढते. शब्दांचाच एक राक्षस आहे, मॉन्स्टर. शब्दांचीच गुहा आहे. आता हे ह्याच्यात कदाचित नीट दिसत नसेल, पण हे जी ह्या राईट साईडला जी गुहा आहे ती पूर्ण शब्दांचीच आहे. इथे ती मुलगी शब्दावरून चढते आणि जी एका अंतरिक्षामध्ये ती आवाज येत तोंडातून देते बुडबुड्यांसारखा, तो पण शब्दच आहे. शब्दांचा डोंगर आहे या ठिकाणी. आणि एक म्हणजे असं एकदम सिरियस टफ वाचणारा जो माणूस आहे, जे सगळे अंकल लोक असतात, ते त्यांच्या डोळ्यात पण अक्षर अक्षर अक्षर, शब्द 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 असे आहेत. आणि बरं, ही मुलगी अक्षरांशीच कनेक्टेड आहे. तर हे पुस्तक मला असं एकदम भारी वाटलं की की शब्द आहेत पण चित्रातून बोललं जात आहे. आपण आता
आणि आता इथून माझा गोंधळ सुरू होतो अशा सगळ्या पुस्तकातून. तर आपण पाहूया दुसरं स्क्रीन. मुलांना नेमकं काय आवडतंय? कुठल्या प्रकारची मुलांना चित्र आवडतात? आता हे हे मुलांसाठीची चित्र आहेत. काही रंगीत आहेत. तुम्हाला कदाचित चांदोबाची चित्र आठवत असतील, तुम्ही पाहिलेली. ही रिअलिस्टिक आहेत. तर ही चित्र मुलांना आकर्षित करतात का? किंवा कुठल्या वयाच्या मुलांना आकर्षित करतात? तर चित्र पाहणं हा डोळ्यांशी संबंधित आहे. त्याच्यासाठी मी थोडासा स्टडी केला, की आपण नेमकं कसं पाहतो? कुठल्या वयाच्या मुलांना चित्र कसं वाटतं? तर इथे डोळे दिसतायत सगळ्यांना. ओके. तर डोळ्यांबद्दलची काही माहिती मी देतो. एक म्हणजे आपल्या डोळ्याचा जो मेगापिक्सल आहे, तो 567 मेगापिक्सल म्हणजे 567 मेगापिक्सलचा आपला एक डोळा असतो. आणि म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या कुठल्याही मोबाईल कॅमेऱ्यापेक्षा तो जास्त मोठा आहे. लहान मूल पोटात असताना म्हणजे 5व्या महिन्यात त्याचं बहुतेक अ, त्याला बघायला सुरुवात होते आणि 18 महिन्यापर्यंत बाळाचे रंग ओळखायला लागतं. हे गेलं.
दिसतं. मी लाईव्ह चालू आहे. हम्म. नाही चालू झालं. बहुतेक बॅक होऊन पुन्हा दुसऱ्या चॅप्टर. दुसऱ्या चॅप्टर दिसतं. ओके ओके. आवाज येतोय? आवाज येतोय माझा? आवाज येतोय? हेडफोन घाला. आवाज येतोय? हॅलो हॅलो. ओके ओके. सॉरी, हा पुढचा सगळा पुढचं सगळं प्रेझेंटेशन मी दाखवू नाही शकत आहे, म्हणजे स्क्रीनवर. शक्य तेवढं मी बोलून सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं फास्ट संपेल आपलं सेशन त्यामुळे. तर आपण बघितलं की मानवी डोळे हे किती मेगापिक्सलचे असतात. पोटात 5 महिन्याचं साधारण असल्यापासून त्याचे डोळे उघडले जातात, पण बघायला काही नसल्यामुळे तो पुन्हा डोळे बंद करतो. त्याचे कान चालू असतात काही महिन्यानंतर. मूल जेव्हा जन्म घेतं तर त्याला पहिल्यांदा रंगीत काही दिसत नाही. मगाशी आपण ती ओझरती इमेज बघितली असेल, सर्व ऑलमोस्ट ब्लॅक अँड व्हाईट आणि खूप चेहऱ्याजवळचेच चेहरे तो ओळखू शकतो, रेकॉग्नाइज करतो. कारण की त्याचं कारण असतं की डोळे आहेत ना असे त्याचे भिरभिरत असतात. लहान मुलांचे डोळे पाहिलेत आणि त्याचे ते नेमकी कुठली इमेज पाहायची आणि ती मेंदूमध्ये जे हे करायचं मिक्स, ते फार त्याला इतक्या लवकर जमत नसतं. साधारण 18 महिने तरी त्याला लागतात. 3 वर्षाचा शेप बीप कलर टेक्स्चर सगळं ते ओळखू शकतो. ओके. तर रंगांचं आणि मेंदूचं आपण पुन्हा एकदा हे करूया. तर आपल्याला माहिती आहे की प्रकाशाचं जे पृथक्करण होतं त्याच्यातून आपल्याला रंग दिसायला लागतात, पण आपल्या डोळ्यामध्ये जे कोन आणि रॉड्स नावाचा जो प्रकार आहे, मी काय सायन्सचा विद्यार्थी नाही, पण साधारण मला जे माहिती आहे ते की त्याच्यामुळे आपल्याला रंग दिसत आणि अंधारात आपली वाट लागते, आपल्याला अंधारात रंग दिसत नाहीत. तर आपल्याला फक्त 3 रंग दिसतात: लाल, हिरवा आणि निळा, साधारण निळासारखा. आणि मग पिवळा रंग कसा काय आपल्याला दिसतो? तर लाल आणि पिवळा, सॉरी, लाल आणि हिरवा यांचे प्रकाश आपल्या डोळ्या एवढाच घेतो. तो आत जातो, जाताना आपला मेंदू ते बरोबर दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला पिवळा रंग दाखवतो आणि आपल्याला जे सप्तरंग दिसतात ते. आता मुलांना आपण पाहिलं की काही महिन्यांपर्यंत, वर्षापर्यंत रंगांची जरा जाणीव कमी असते. तशी अनेक लोकांची जाणीव कमी असते, म्हणजे कुत्रा आणि मांजर. तर त्यांना पण त्यांची जाणीव कमी असते. खूप कमी प्रकारचे व्हेरिएशन्स ते रंगात पाहतात. म्हणजे आपण ज्या गोष्टीला लाल पाहतो, लाल म्हणून, जसा हा चष्मा लाल आहे, तर मांजर त्याला हिरवा, म्हणजे जो मागचा भिंतीचा रंग आहे त्या रंगात हा चष्मा पाहते. तर ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी ज्या विज्ञानाच्या पुढच्या मुळेच आपल्याला कळतात.
चित्रकलेचं फॉर्मल शिक्षण घेतल्यामुळे सांगू शकतो की आम्ही एखादं वस्तू बघताना आधी पूर्ण कागदावर ते उभं मांडायचंय की आडवं मांडायचंय, त्यानंतर त्यांची साईज किती पाहिजे, प्रपोर्शन दोन व्यक्ती येतं किती पाहिजे, बल्ब आणि बाटली हे म्हणजे छोटे मोठे असून चालणार नाहीत, एक माणूस मोठा एक छोटा असं असून चालणार नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला चित्रामध्ये नीट मांडता आल्या पाहिजेत. पण मुलांचं तसं नसतं. आणि आम्ही आम्ही हे चित्र ना म्हणजे जे मध्ये असताना आम्ही 5-5 दिवस एकच चित्र काढायचो, म्हणजे समोर असलेले वस्तूचं किंवा माणसांचं. तर हे चित्र जर मी साधारण काढायला घेतलं तर मी जिथे 1 तास घेईल बघायला, म्हणजे मी 1 तास जर माझी नजर त्या वस्तूवर असेल, तिथे मुलांची म्हणजे लहान मुलं चित्र काढताना त्या ठिकाणी फक्त 15 वेळा बघतात त्या दृश्याकडे. म्हणजे ते बघतात आणि त्यांच्या विश्वात म्हणजे त्या कागदावर सुरू होतात. ते कधीच प्रपोर्शन बिपोर्शनच्या गोष्टी करत नाहीत. त्यांना ज्या गोष्टी डोळ्यांना इंटरेस्टिंग वाटतात, म्हणजे बल्ब किंवा बाटली किंवा एकच माणूस किंवा त्या टेबलाचा कॉर्नर, ह्या गोष्टी त्या तिथून सुरुवात होतात चित्र काढायला. ते प्रपोर्शन आणि कागदाचा आकार बिकार फार त्यांचं काही हे नसतं. आणि मध्येच त्यांना वाटू शकतं की आता हे झालं, बास झालं, आता हे काढलं असं. म्हणजे एक माणूस पूर्ण गहाळ करू शकतात चित्रातून. 2 माणसं आहेत, आपल्या दृष्टीने दोन्ही आली पाहिजेत, पण त्याच्यासाठी ते तेवढं महत्व. दुसऱ्या कॉर्नरला एक ते डायनासोरचं चित्र काढू शकतात किंवा बसचं चित्र काढू शकतात. तर त्यांचं टाइम खूप असा कमी असतो म्हणजे गोष्टीकडे बघण्याचा पण आणि स्वतःचे चित्र काढण्याचा पण. तर इथे मला तो प्रश्न पडतो, आणि ते बऱ्याच गोष्टी गाळ करून टाकतात, म्हणजे त्यांच्यासाठी ते महत्वाच्या नसतात. तर मला प्रश्न पडतो, जेव्हा ही मुलं चित्रातली पुस्तकं पाहतात, आमची पुस्तकं पाहतात चित्राची, तर त्यावेळी पण ती दृश्य पाहिल्यासारख्या गोष्टी करतात काय? म्हणजे आम्ही तर फार डोकं लावून हे असलं पाहिजे, ते एलिमेंट टाकायचं, हे दिसलं पाहिजे वगैरे. तर मला प्रश्न आहे की हे मुलं आमचे डिटेल सगळे नोट करतात की नाही. तर तो प्रश्नच आहे, आणि तो मला असं वाटतं की प्रश्न आपल्याला अभ्यास करून किंवा आणखी असं ऍडव्हान्स याच्यातून शोधता आला पाहिजे. तर हा जॉब असा आहे म्हणजे इलस्ट्रेशनचा मुलांसाठीच्या, की आम्ही कोणासाठी काम करतोय, तर मुलांसाठी काम करतोय. बरं, आम्हाला मुलांना काय पाहिजे ते आम्हाला माहित नाही. म्हणजे मोठ्यांना कुठल्या प्रकारचे सिनेमे आवडतात, कुठल्या प्रकारची चित्र आवडतात, याच्याबद्दल मी विचार करू शकतो. पण मला हे माहित नाही की मी ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांना ते सगळं आवडतंय की नाही ते, किंवा त्यांना नेमकं काय हवंय. तर आम्ही काय करतो, चित्रकार अंदाज बांधत असतो, आणि हा अंदाज काही अभ्यासावर अवलंबून असतो. म्हणजे आणि तो अभ्यास मेंदूचा आहे, तो अभ्यास बॉडी लँग्वेजचा आहे. आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं ते आपल्यावर काय परिणाम घडवतं, ह्या सगळ्या गोष्टींवर तो डिपेंड आहे. म्हणजे मी एक सिनेमा पाहिलेला आठवतोय, मला आठवतंय गोविंदाचा सिनेमा आहे. त्याने ना असे 4-5 गॉगल घातले त्या पोस्टरवर, असे म्हणजे एक 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 कसं. तर तो असा खूप आय कॅची वाटतो. तर त्याचं कारण असं आहे की म्हणजे कोणी गॉगल डोळ्यावर घातलेला माणूस हा मला म्हणजे मी त्याशी बोलताना फार असं तुटल्यासारखं वाटतं, पण जेव्हा असा गॉगल असा असेल तर थोडासा एकदम कूल वाटतो. सर एकदम कूल एकदम बोलायला का कूल वाटतो तो माणूस, म्हणजे कुठलाही माणूस गॉगल असा डोक्यावर ठेवलेला कूल का वाटतो? कारण आपल्याला डोळ्यांकडे आपण आकर्षित होतो, आणि जेव्हा ते एक्झॅजिरेट होतं डोळे, म्हणजे डोळे दोन दोन चार डोळे, पण चष्म्यावर 4 डोळ्यांचे म्हणतो असे, तर आपण अधिक आकर्षित होतो. त्यामुळे लहान मुलं पाहाल तुम्ही कदाचित गॉगलवाल्यांकडे ते असे ते खूप आकर्षित होतात. इनफॅक्ट लहान मुलं कशाला, आपणही गॉगल डोक्यावर ठेवणाऱ्यांकडे फार इझिली त्यांच्याशी कनेक्ट होतो. अशाच प्रकारचे संशोधन झालेले चित्र म्हणजे बघण्यामुळे लोक माणसंच नाहीत, पक्षी आणि प्राणी हे पण आकर्षित होतात. आपण जी जाहिराती बघतो त्या जाहिरातीमधल्या ज्या अतिशय स्लिम ट्रिम केलेल्या, व्हिज्युअली स्लिम ट्रिम केलेल्या, किंवा अशा बिल्डर असे जे दाखवलेले असतात ते पण असे खेचलेले अनेक पोस्टर्स तुम्ही मोबाईलचे वगैरे बघू शकता. त्यात तसं रिअली उभंच राहू शकत नाही कोणी, कारण की तो असा खेचलेला माणूस आहे. म्हणजे तुम्ही आता कुठलीही जाहिरात उघडून बघाल तर तुम्हाला नॉर्मल माणसाचं चित्र नाही. म्हणून आपले फोटो जे येतात ना, स्पेशली पासपोर्ट साईज फोटो, ते तर म्हणजे भयंकरच असतात. पण तुम्ही जर
फिल्टर बिल्टर लावून आपण जे फोटो काढतो सेल्फी, ते छानच असतात. त्यात आपण किती काम करतो हे त्या करणाऱ्यालाच माहित असतं, काय कट करतोय, काय फिल्टर लावतोय आणि कसे गुळगुळीत स्किन करतोय वगैरे. आणि मला माहिती आहे की आपण जे इथे ऐकणारे आहोत, त्यांच्या तरुणपणात त्यांनी पाहिलं असेल की लग्नाळू मुली किंवा लग्नाळू मुलं असतात, ते स्टुडिओमध्ये जाऊन आहे ना असे कल्पनेच्या अशा लेवलवर नेऊन ठेवावं की त्यांना असं वाटेल की अरे हे भारी आहे. आणि आमच्या चित्रकारांना पुस्तकात एक फायदा काय माहितीये का, की कुठलंही पुस्तक पाहून किंवा पुस्तकातली अचाट कल्पना पाहून मूल ते करायला जात नाही. कारण मुलांना माहित असतं की हे पुस्तक आहे, ह्यातलं चित्र खोटं आहे, पण ते खरं समजून आनंद घेणारे असतात. हा गोंधळ सिनेमा बघताना त्यांचा मात्र तसा होत नाही. ते गोंधळून जातात की अरे सिनेमा जे दिसते ते खरं असू शकतं. म्हणून तुम्ही बघाल की शक्तिमान पाहून लोक इकडून तिकडे उड्या मारतात किंवा अमुक एक पाहून एक दुजे के पाहून आत्महत्येचा ट्रेंड येतो. पण पुस्तकं पाहून असं काय झाल्याचं मला ऐकवत नाही की मुलांनी पुस्तकात वाचलं आणि काहीतरी करून पाहिलं. म्हणजे असेल तर मला तरी माहित नाहीये. आता मी एक साधारण काही सर्वे केलेला होता चित्रकारांबरोबर, बोध चित्रकारांबरोबर, इलस्ट्रेटर्स, की त्यांना नेमकं काय द्यायचं मुलांना. तर त्यांनी मला दिलेली मी उत्तरं सांगतो. तर त्यांनी सांगितलेलं की म्हणजे त्यांनी म्हणजे त्यात मी पण आहे की
आम्हाला मुलांना प्रामाणिकपणे आनंद द्यायचा असतो चित्रातून. दुसरं, त्यांना शक्य झाल्यास खुदू-खुदू हसवायचं असतं. काही चित्रकार म्हणे, की आम्हाला त्यात म्हणजे मुलांनी त्यात स्वतःला बघावं, अशा प्रकारचं चित्र काढावं. आणि काही लोक म्हणजे काही म्हणतात, की मुलांना स्वतःची स्पेस तिथे दिसली पाहिजे. म्हणजे मुलांना चित्र रिजिड नाही वाटलं पाहिजे, की त्यातून स्पेस ते स्वतःला पण तिथे बघतायत आणि मग ते त्यांची कल्पना करतायत, असं चित्रात जागा पाहिजे. काहींचं होतं, की त्यांना चांगलं चित्र बघायला मिळालं पाहिजे. चित्र म्हणून ते बेस्ट वाटलं पाहिजे, की हे सुंदर क्वालिटी आहे याची. आणि यासाठी आम्ही अनेक माध्यम म्हणजे मी स्वतः पण मुलांसाठी पुस्तक तयार केलं. म्हणजे मातीमध्ये मातीची वस्तू आपण पिंगू सारखं फोटो काढून किंवा डिजिटल प्रकार वापरून कोलाज करून वगैरे. तर असे अनेक चित्रकार, म्हणजे चित्रकार जेवढे कदाचित चित्र काढत नसतील प्रकारात, तेवढे मीडियम ही मुलं चित्रकार इलस्ट्रेशनसाठी बदलत असतात. आणि आम्ही सहज भावना ठेवतो चित्र काढताना, म्हणजे खूप कॉम्प्लेक्स इमोशन्स आणत नाही त्या साध्या मुलांच्या चित्रामध्ये. पण ह्या सगळ्याची गडबड काय होते, की खूप चित्रकार, चित्रकार लहान मुलांच्या चित्रांना, लहान मुलांचं चित्र आहे ना, लहान मुलांचं पुस्तक आहे म्हणून विषयालाच वरवर पाहतात किंवा ते त्यांच्या प्रौढ नजरेने पाहतात. जसं मी म्हटलं, की हाच गोंधळ आहे माझाही, की मला जे सांगायचंय हे तर मी आत्ता अनुभवतोय आणि किंवा माझ्या लहानपणी 30 वर्षापूर्वी अनुभवलं असेल ते, पण आजची मुलं ही 30 वर्षापूर्वी नाही अनुभवलेलं आहे त्यांनी. आज ज्या गोष्टी पाहून आपण पुन्हा काही फोटो बिटो काढून नॉस्टॅल्जिक होतो, फेसबुकवर येतात वगैरे. तर त्या मुलांना म्हणजे शेजारच्याकडे जाऊन फोन करणं ही जी गोष्ट आहे, ती आजच्या मुलांना माहीत असेल काय? की आपण शेजाऱ्याच्या घरी जाऊन फोन करायचो किंवा आपला फोन शेजारी यायचा किंवा एकत्र जाऊन आपण टीव्ही पाहायचो. गावाला अजूनही पाहत असतील. तर मला असं वाटतं, की अ, हा प्रश्न आहे, की आपण प्रौढ नजरेने पाहिलं नाही पाहिजे. आणि दुसरा मी आता मांडलेला मुद्दा, की आत्ताची मुलं काय बघतायत, हे नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आत्ताची मुलं कार्टून काय बघतायत ते नाही. कारण की आजचं जे शिनचॅन कार्टून आहे ते आजचं नाहीये, ते 1990 साली जपानमध्ये तेव्हा रिलीज झालेलं होतं ते. त्यामुळे नोबिता आणि शिनचॅन हे खूप जुनं 30-40 वर्षाचं कार्टून आहे. त्या काळात त्यांच्याकडे एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती, जी आज आता आपल्याकडे 20-30 वर्षांनी आली आहे. त्याच्यामुळे आजचे कार्टून्स काय आहेत ते आपण पाहिलं पाहिजे. आणि चित्रकार खूपसे ना कॉन्क्रीट इमेज तयार करतात. कॉन्क्रीट इन द सेन्स, मी आता कुठलं चित्र नाही दाखवू शकत, म्हणजे इनफॅक्ट माझं पण नाही दाखवू शकत. म्हणजे ते चित्र ना एकदम रिजिड होऊन जातं. म्हणजे असं, म्हणजे ती तोच-तोचपणा असतो चित्रामध्ये ना, तिथे शक्यताच नसते इतर कुठली विचार करण्याची, की म्हणजे मुलगीच आणि हीच मुलगी. दुसरी मुलगी होऊच शकत नाही बघणाऱ्याच्या नजरेतून. तर हा सगळा एक गोष्ट आहे. आता मी सांगतो, की चित्रकारांना काय-काय अ, विषय एखादा लेखक आम्हाला काय-काय, तर त्यात एक आहे, की जॉनर. म्हणजे आलेला लेख, म्हणजे आलेलं लिखाण हे नेमकं कुठल्या प्रकारे लेखकाला काय तयार करायचं, म्हणजे त्यात विनोद तयार करायचा आहे, की ब्लॅक कॉमेडी आहे, की खूप गंभीर आहे. म्हणजे जसं आपण ॲनिमल फार्म पुस्तक पाहतो, तर ते प्राण्यांचं पुस्तक आहे, तर ते काय मुलांचं पुस्तक नाहीये ॲनिमल फार्म. ते मोठ्यांचं पुस्तक आहे. ते आजच्या परिस्थितीवर, म्हणजे कधीचं लिहिलेलं आहे ते, पण आजच्या परिस्थितीवर भाष्य करणार आहे. त्यात प्राणी आहेत, प्राण्यांच्या गमती आहेत. म्हणजे त्यात अशी धमाल कार्टून स्टाईल ॲनिमल काढून चालणार नाहीत. तर इनफॅक्ट शिनचॅनचं आता उदाहरण दिलं मी. शिनचॅन हे कार्टून 2D कार्टून आहे, साधं आहे. ते काही लहान मुलांचं कार्टून नाहीये ते. तरुण लग्न झालेल्या पालकांचं कार्टून आहे. तुम्ही फाइंडिंग निमो पाहिलं असेल. फाइंडिंग निमो, श्रेक ही सगळी कार्टून लहान मुलं पाहतात, आवडीने पाहतात. पण मला वाटतं ही की पालकांची कार्टून. स्पेशली फाइंडिंग निमो तर पालकत्व कसं असावं याचं याचं भाष्य करतात. आणि श्रेक तर मोठ्या लोकांचं, कारण की त्यातले जे
तो उंदराची शाळा आहे ना, तो सांगाडा पण उंदराचा आहे. म्हणजे हे सगळं विश्व आहे ना मिकी माऊस सारखं नाही. म्हणजे मिकी माऊस हा माणूस असतो आणि तो कुत्रा पाळीव प्राणी असतो असं नाही त्याचं. तर उंदराची शाळा आहे आणि उंदराचंच सांगाडा आहे. जसं आपल्या शाळेमध्ये मानवी सांगाडा असतो तसा. आता लाईन बद्दल बोलूया. ही लाईन पहा. प्राण्यावर चित्र आहे भुकेला क्रेनी. एक सेकंद. एकदम विनोदी प्रकारचा त्यामध्ये फील येतो आपल्याला पाहताना. हे डिजिटल काम आहे. हे असे विषय आहेत की रंगीत जादू नावाचं पुस्तक आहे की प्राणी रंगीत होतात, ज्या प्रकारचं खातील त्या प्रकारचा रंग येतो. मुलांना अशा कल्पना आणि असा आकार जाम आवडतो की एकदम फ्लॅट कलर प्लेन आणि जादू काहीतरी होते. तर एक सेकंद. दुसरे फिल्टर्स. म्हणजे मला फिल्टर्स बद्दल बोलायला आवडेल की कशा प्रकारचे म्हणजे एकाच फ्रेम मध्ये तुम्ही एक गाणं पहिला नशा गाणं पहिला नशा पूजिता वैसिकलं त्याच्यामध्ये बाकीचं सगळं छान चालू असतं, म्हणजे एकदम नॉर्मल कॅमेऱ्यात चालू असतं. पण जसं हे गाणं सुरू होतं त्यातल्या काही फ्रेम्स ना अशा दुधाळ होतात. जसं मी मगाशी सांगितलेलं लग्नाळू लोक जे फोटो काढताना तसं होतं. असं आय थिंक मन पिक्चर मध्ये पण तसं होतं. जेव्हा कॅमेरामन एक वेगळी फ्रेम वापरतो एका वेगळ्या दृश्यासाठी, तर तसं पुस्तकात कसं होतं. एक खूप सुंदर पुस्तक आहे, एक बडा अच्छा दोस्त. ओके, हे कावळ्याचा मित्र आहे. एक सेकंद. त्या कावळ्याचा मित्र हत्ती असतो. छोट्या कावळ्याचा मित्र असतो हत्ती, आणि त्याच्या आईला वाटत असते भीती की आपला छोटू कावळा हत्तीच्या पायाखाली वगैरे तर येत नाही ना. तर तो म्हणजे स्टोरी अशी की ते सांगत असतात. त्या चित्रात सगळ्यामध्ये ना हत्ती एकदम रिअलिस्टिक, म्हणजे हा खरा हत्ती कळतं आपल्याला. ओके, पण जेव्हा त्या आईच्या मनात तो हत्ती येतो, म्हणजे इथे बघा हा खरा हत्ती. ओके, पण जेव्हा त्या पुस्तकात आईच्या मनातलं हत्तीचं चित्र येतं तेव्हा त्या पुस्तकातलं चित्र हे असं होऊन जातं हत्तीचं, कारण की ते मनातलं आहे तिच्या. आणि तो असं एकदम बेढप हिरवट आणि त्या त्या हिरव्या रंगात असलेली भीती आणि असं काहीतरी विचित्र. हे म्हणजे एकाच पुस्तकात तुम्हाला दिसेल की दोन फिल्टर्स, म्हणजे दोन प्रकारचा फिल्टर, अशा सेन्स मध्ये बोलतोय की दोन प्रकार वापरले गेलेत एकाच ऑब्जेक्टला हे करताना. त्याच्यामुळे एक दृश्य परिणाम त्यांनी तो दिलेला आहे. आता चित्रामध्ये हालचाल दिसते. तुम्हाला खूपशी पुस्तकं दिसतील आता हालचालीसाठी, म्हणजे बॉडी मुवमेंट तर आहेत. आपण हे आता जस्ट मगाशी पाहिलेलं पुस्तक, मी कजरी गायचं एक पुस्तक दाखवतो, त्यात हालचालचं एकदम जबरदस्त काम केलेलं आहे. या कजरी गाय म्हणते की, म्हणजे ती एक फेमस कॅरेक्टर आहे आणि ती झाडावर घर बांधते. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एकदम नॉर्मल गाई सारखी आहे. ओके, हे काय कॅरेक्टर वगैरे नाही वाटत आहे. इथे पण नॉर्मल गाई आहे आणि तिला जेव्हा घर बांधायचं वाटलं आणि तिने सुरुवात केली, तुम्हाला इथे दिसेल की ती एकदम किती कष्ट घेऊन झाडावर चढते. आणि ही जी हालचाल चित्रात तयार केलेली आहे, आता याच्यात तुम्हाला दिसेल की ती करवतीने कापते. शेपटीने करवत पकडली आणि करवतीने घराचं लाकूड बिकूड कापते. तर ह्या सगळ्या गोष्टी, आणि इथे इमिजिएटली ती माणसासारखी उभी आहे या ठिकाणी. तर ह्या हालचाल खूप महत्वाच्या असतात चित्रामध्ये, आम्हाला पाहाव्या लागतात.
पण आता ही जी टेक्नॉलॉजी इतकी बदललेली आहे, म्हणजे ऍडव्हान्स झाली आहे, की लोकांना फक्त तशी हालचाल देऊन चालत नाहीत. म्हणून तुम्हाला आता पॉपअप बुक्स पूर्वीपासून पॉपअप बुक्स दिसतील, की असं पान उघडलं की आतून एक विश्व तयार होतं, 3D, ऍक्च्युअली 3D विश्व तयार होतं. त्यानंतर फ्लिप बुक्स आहेत. तो रंग, तो जो रंगाची जी क्वालिटी आहे, यात तुम्हाला असे लहान मुलांमध्ये असा तसे खूप एक्झॅजरेट केलेल्या भावना नाहीयेत, पण त्या भावना तुमचं आजूबाजूचं नेचर दाखवतात. आता हे एक पुस्तक आहे, हिरा दिल. म्हणजे हे चित्र पाहून मुलांच्या मनात एक वेगळ्या भावनेकडे मुलं जातात, असं मला वाटतं. आणि त्या मुलांना आवडणाऱ्या विनोदी, फक्त भावना विनोदी नसतात, त्यांना कॅरेक्टरचं दुःख पण पाहायला आवडतं, कॅरेक्टरला आलेलं अपयश पाहायला आवडतं. आणि म्हणून आपल्याला टॉम अँड जेरी खूप आवडतात ना. ते सतत अपयशीच होत असतात एकमेकांना कुरघोडी करण्यामध्ये. दुःखही आवडतं, आणि त्यातून त्यांना काय माहित नाही वाट कसली मिळते, सुख आणि शेवटी समाधान वगैरे. पण आपलं एक असतं की मुलांना फक्त विनोदी आवडतं. हे पुस्तक
राक्षस मुझे मत खाओ हे पुस्तक मला म्हणजे सगळ्याच कामासाठी पण भारी आवडलं. यात तुम्हाला दिसेल एक मिनिट, त्या डुकराला तो गेंडा, ऍक्च्युली गेंडा शाकाहारी असतो पण ते ह्या पुस्तकात ठीक आहे तो खातोय त्या पुस्तकाला, त्या डुकराला. तर लहानपणी अनेक भीती असतात लहान मुलांना. मला स्वतःला अमुक एका चेहऱ्याची भीती होती, काही लोकांना चंद्राची भीती असते, काही लोकांना वेगळ्या प्रकारच्या झाडाची भीती असते. म्हणजे लहान मुलांना स्पेशली सांगतोय मी की तुम्ही लहानपणी आठवून बघा की काही लोकांना अशा वेगळ्या वेगळ्या विनोदी भीती असतात की लोक दुधाला पण घाबरतात की अरे नाही, किंवा काही लोकांना फुगा असा हातात धरला तर तो कधी फुटेल याची भीती वाटते. त्यामुळे मुलांना भीती हा म्हणजे फक्त ती भूताचीच असली पाहिजे असं नाही. आपण म्हणतो ना की बघा मी त्याला बोलवेल, बघा मी ह्याला बोलवेल, बागुलबुवाला बोलवेल टाईप. तर ह्या अशा अनेक कॅरेक्टर्सची भीती रिअल मध्ये असते आणि अशी पुस्तकं कदाचित त्या अनुभवांना त्यांचा फायदा होऊन देत असतील. आता जे भावना म्हटलं तर एक अकेला नावाचं पुस्तक आहे. ह्यातलं कामच इतकं भारी आहे की हे पुस्तक मी अजून वाचलं नाहीये, पण ह्याचं चित्र पाहून आहे ना एक एकटेपणाची हे निर्माण होते. म्हणजे हा जो निवड आहे ना ही जी चित्रकार म्हणून रंगांची, स्टाईलची, कारण की एका चित्रकाराला खूप प्रकारच्या मीडियम मध्ये काम करता येत असतं, खूप प्रकारच्या स्टाईलने तो काम करतो आणि खूप जॉनर्स त्याने हाताळलेले असतात, खूप भावनांचा अभ्यास केलेला असतो. पण कठीण आणि गोंधळ तोच असतो की मला हे एवढं सगळं येतंय, तर मी ह्यासाठी अमुक एका विषयासाठी नेमकं काय वापरू. तो जो मला असं वाटतं की चक्रव्यूहामध्ये अडकलेला, किंवा माझ्याकडे तर एवढं शस्त्र आहे आता मी कुठलं शस्त्र वापरू या गोंधळात असलेल्या एका योद्ध्याप्रमाणे त्याची अवस्था झालेली असते. कारण की आम्हाला माहित नसतं की समोरून बघणारा जो क्लायंट आहे त्याला नेमकं काय आवडतं, कारण की क्लायंट इतका व्हरायटीवाला आहे, इतकं वयामध्ये थोडासा डिफरन्स आहे. त्यानंतर आम्ही शहरी मुलांसाठी करायचं आहे की ग्रामीण, म्हणजे एखादं पुस्तक आल्यावर की ग्रामीण मुलांसाठी की कसं करायचंय. म्हणजे हा हा गोंधळ माझा पाऊस नावाचं पुस्तक जेव्हा राजीव तांबेंनी लिहिलं आणि मी ते करायला घेतलं, तर म्हणजे हे पुस्तक होतं ते पाऊस, हे टॉडलर साठीचं पुस्तक आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी पडणारा पाऊस आहे. म्हणजे इथे इथे बर्फात पाऊस पडतोय, वाळवंटात पाऊस पडतोय, डोंगरावर पाऊस पडतोय, नदीवर पाऊस पडतोय. तर मला मला कळेना की कोकणातली मुलं जी नदी पाहतायत आणि नागपूरचा मुलगा जी नदी पाहतोय, किंवा नांदेडची नदी पाहतायत, किंवा हे पुस्तक समजा बाहेर गेलं महाराष्ट्राच्या, तर तिकडची नदी आणि त्याच्यावरचा पाऊस, आणि मी स्वतः काय नदी अनुभवली आहे, आणि जर मी नसेल नदी अनुभवली तर माझी नदी ही निळी होऊ शकते रंगाने. पण दुर्दैवाने मी नदी अनुभवलेली, सॉरी सुदैवाने, काय माहित नाही दुर्दैव की सुदैव, मला माहितीये की जेव्हा ग्रामीण भागातल्या नदीत म्हणजे नदीवर पाऊस पडतो तेव्हा ती नदी चित्रात सारखी निळी राहत नाही, तर ती अशी चॉकलेटी गढूळ होऊन जाते. ते नशिबाने मी पाहिलेलं. तर मला ते कळे ना की मी हे पाहिलेलंच काढू की मुलांचा विचार करून त्यांना निळी नदी माहीत असते तर निळी नदी काढू. ह्या गोंधळात मी होतो, जो अजूनही गोंधळ आहे. मला माहित नाही मी जे चित्र काढलंय ते बरोबर काढलंय की नाही. त्यानंतर हे विहिरीचं चित्र आहे, हे अनेकांना